त्यारे होऊ नका रानभरी, विटेवरी ज्याचे पाऊले समान तोचे एकदान शूरदाता. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहिले बुद्धी याचे पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोचे एकदान शूरदाता. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून आपल्याला एक निरोप देत आहेत. निरोप देत आहेत आपल्याला. आणि निरोप देत असताना तुकोबराय म्हणताय, महाराज मी तुम्हाला जे करायला सांगतोय, मी तुम्हाला सांगतोय असं नाही, तुम्हाला सांगण्याच्या अगोदर मी काय करतोय त्याचं सेवन करतो आहे. नुसतं सांगण्याचंच काम मी करत आहे असं नाही. मग तुम्हाला सांगण्याच्या अगोदर, कारण सांगणं त्यावेळेला यथार्थ ठरतं, बरोबर आहे का नाही? सांगणं त्यावेळेला यथार्थ ठरतं की ज्याचा अगोदर काय घेतलेला पाहिजे, अनुभव घेतलेला पाहिजे. सामान्य संसारातही तसंच आहे महाराज. बहुतेक असे अनुभव कशाचाच नाही, त्याला जास्त सांगण्याची काय आहे, अनुभव कोणताच नाही. अनुभव घेतला नाही, ते तो पदार्थ कसा लागतोय, चवदार आहे, गोड आहे, काही संबंध नाही. पण सांगण्याचा जास्त काय आहे, मग जास्त आपल्याला ज्याची अजिबात माहिती नसती, अजिबात नाही. अहो सोपा, आपण जर गाडी एखाद्या मेकॅनिकलकडे घेऊन गेलो, आपल्याला काय कळतं बरं त्या गाडीतलं, काहीच कळत नाही. तरी तो दुरुस्त करत असताना माणूस उभाच राहतो. एक सोपा आहे माझा जाय असं काय, 1 रुपये ते, अरे तो काय आपल्याला त्यातली माहितीच नाही, आपण काय सांगणार आहे त्याला, बरोबर आहे. आणि प्रत्येक याच्यातलं काय असतं ते माणसाला. पण तुकोबराय म्हणताय, महाराज सांगणं त्या वेळेला यथार्थ ठरतं की ज्या वेळेला अगोदर त्याचा काय घेतलेला असावा, अनुभव घेतलेला असावा. तुकोबराय म्हणतात, मी तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्हाला सांगतो आहे असं नको, असं नाहीये. शेवे तो हा रस, अगोदर हा रस म्हणजे आनंद, या आनंदाचा अगोदर मी काय केलेला आहे, सेवन केलेला आहे आनंद. आणि मग काय करायलो, वाटितो आणि का, मग आणि का वाटितो. अगोदर मी तृप्त झालेलो आहे, मी त्याचं भरपूर सेवन केलेलं आहे. आणि मी सेवन केल्याच्या नंतर आता मी तृप्त झालोय. आणि खरं असं आहे महाराज, वाढ ह्या अगोदर तृप्त झालेला असावा तर तो मोकळ्या मनानं वाढ, नाही तर मग वाढ ह्याच्याच पोटात आग पडलेली, तो त्याला वाढणार नाही. वाढीत नाईलाजान वाढीलय, पण मग वाढण्यात त्याचं काय लागणार नाही. म्हणून काही काही काळात पद्धती वाढ ह्या अगोदर जीव घालतात. म्हणजे तुम्ही तृप्त व्हावं अगोदर मग वाढायला लागा, बरोबर आहे. तुकोबराय म्हणतात, अगोदर मी तृप्त झालो, मी सेवन केलं आणि मग या रसाचं काय करायला लागलो, वाटण करायला लागलो. हा आनंद या जगात देत असे. अगोदर मी त्याचा अनुभव घेतलाय, सेवन केलंय, आणि मग वाटितो आणि का, आणि मग दुसऱ्यांना काय करायला लागलो, वाटायला लागलो. हा आनंद मी वाटायला लागलो. तुम्ही काय करा, घ्या, मी वाटायला बसलोय, घ्या रे, घ्या म्हटले. तुकोबराय काय म्हणले, तुम्ही काय करा, घ्या. परत देण्याचं काम तुकोबराय करतायत, आपल्याला फक्त काय करायचंय, घ्यायचं काम करायचं. घ्या म्हटले. होऊ नका रानभरी होऊ नका. रानभरी होणं शब्दाचा अर्थ फिरणं. या आनंदाकरता इकडे तिकडे कुठेही फिरू नका. एका जागेवर तुम्हाला मी आनंद देणार आहे. मला कुठं मिळणार आहे, कोणता आनंद आहे तो, त्याचं उत्तर तुकोबराय म्हणतात, विटेवरी ज्याचे पाऊले समान तोच एकदान शूरदाता. ज्या भगवंताची तोच आनंद रूप आहे, त्याचा रस मी तुम्हाला देणार आहे. कुठं राहतो तो, महाराज विटेवर उभा आहे. कसा आहे तो, ज्याची पाऊलं काय आहेत, समान आहे. आणि तोच एक खरा दानशूर दाता, दुसरा शूर दाता कोणीही नाही. शूर दाता कोणाला म्हणतात, दानशूर, शूर दान, बरोबर आहे की नाही. दानशूर दाता, नुसते दाती भेटतील महाराज, शूर दाती भेटत नाही. लक्षात येते का, दाते भरपूर भेटतील पण शूर दाते कमी भेटतात. म्हणजे दाता शूर दाता यात काय फरक आहे. दाता कोणाला म्हणतात, दाता याचकाची इच्छा पूर्ण करणाऱ्याला काय म्हणतात, दाता म्हणतात. काही काही लोक असे महाराज बस
श्रीमंती असते, भाग्यानं त्यांच्या उदार हे असतात. जो जे मागायला आला दाता त्यानंच म्हणतात खरा. मागणाऱ्याची इच्छा तो कोण आहे, तो आपल्या फायद्याचा आहे, उपयोगाचा आहे, काही संबंध नाही. मागायला आल्यावर त्याला देऊन टाकणं हे काय म्हणतात, याला काय म्हणतात, दाता म्हणतात. बरोबर आहे का नाही? मला तुकोबराय म्हणतात, दात्या आणि मागत्याची धर्मनीती तरी बोलली, यथानुशक्ती ठाकीर तैशी बाधी दोघाशी विनमुखाता. दाता आहे तो दान द्यावं लागतं, त्याला दाता म्हणतात. दान देत असेल, महाराज इच्छा पूर्ण करत असेल त्याला दाता म्हणतात. पण काही दाते आहेत, शूर दाते नाही, शूर दाते नाही. महाराज दाता जर अशी दात्याची व्याख्या केलेली असेल की याचकाची इच्छा पूर्ण करणारा दाता आहे, कर्ण दाता होता महाराज, दाता होता. कर्णाच्या दारात कोणीही खाली हातानं गेलेला नाही. बरोबर आहे का नाही? मला पुन्हा एकदा दानाचे वर्णन करत असताना बळीला काय म्हटलंय, तुकोबरायांनी म्हटलंय त्याला, बळी सर्वस्वे उदार. बळी उदार आहे महाराज, बळी दाता आहे. पण महाराज ते शूर दाते नाही, दाते आहे पण शूर दाते नाही. कशाहून शूर दाते नाही? महाराज दाता आहे, तो दाता आहे आणि त्याच्याकडे आपण गेलो, मला हे पाहिजे ते पाहिजे. महाराज ऐका, त्याच्या मर्यादेत दान देणार तो कोणताही दाता असो, जिथपर्यंत त्याची मर्यादा आहे तिथपर्यंतच काय देणार, दान देणार. आणि असा कोणीच बलवान नाही की सगळ्या ब्रह्मांडावर ज्याची सत्ता आहे, कोणीच बलवान नाही. केवढा आहे दाता असता, 1000 देईल, 5000 देईल, 50,000 देईल, 5 लाख देईल, 5 कोटी देईल. त्यात मला इंद्रपती देऊ शकतोय तो, स्वर्गातले भोग पाहिजे मला देऊ शकतोय तो, मला वैकुंठ पाहिजे देऊ शकतो तो, म्हणून तो शूर दाता नाही. महाराज तिन्ही लोकावर ज्याचा वर सत्ता आहे त्याला शूर म्हणतात. आणि असा दान शूर फक्त एकच बाब आहे, कोण? विटेवरी ज्याची पाऊले समान, त्याला दान शूर दाता म्हणतात. किंवा दान देण्यामध्ये तो शूर आहे, दान देण्यामध्ये काय आहे, तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून तोच एक दान शूर दाता. पुन्हा दान शूर का म्हटलं त्याला? पहिली 2 कारण झाले. देण्यामध्ये तो शूर आहे म्हणजे सगळ्याचा बाप आहे म्हणून त्याला, किंवा तिन्ही लोकांवर तो, तिन्ही लोकात तो वीर असल्यामुळे, शूर असल्यामुळे कुठलंही आपल्याला दान देऊ शकतो म्हणून तो दानशूर दाता आहे. आणि तिसरं कारण दानशूर दात्याचं तुकोबरायांनी या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं, मनाचे संकल्प पावविल सिद्धी. हे दानशूर दाताचं 3रं लक्षण आहे. मला बाकीचे दान देतात पण मागितल्यानंतर, कधी देतात? मागितल्या नंतर. बरोबर आहे की नाही? मागितल्यानंतर देतात. महाराज भगवंत असा आहे, मनातले संकल्प जाणून त्याला काय देतो? मनाचे संकल्प पावविल सिद्धी. परत भगवंताचा असाच, एकदा जर भगवंत प्रसन्न झाले तर आपल्या मनात आलं की लगेच ते काय होऊन जातं, पूर्ण होतं. 3ऱ्या अध्यायातली उभी कोणती? ते तुम्ही जे करू म्हणाल ते अपेक्षे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. महाराज देव तुम्हा तुष्टतील ऐशी परस्परे घडेल, ते तुम्ही जे करू म्हणाल ते अपेक्षे आपोआप नुसतं करायचं म्हणा, झालं. नाही नाही, वांछितही पुरेल मानसीचे. मानस म्हणजे मन, मनातल्या इच्छा सुद्धा काय होतील तुमच्या, पूर्ण होतील. कारण मला त्याला मनातलं कळतं, ऐका नाही. आणि म्हणून मनाचे संकल्प पावविल सिद्धी. आता याच्यावर आक्षेप घ्या आमचा, आक्षेप घ्या. आपल्या मनात संकल्प जे आले ते पूर्ण होतात का? संसारिकाच्या मनात संकल्प येत नाही का? ते आलेले पूर्ण होत नाही. आता सगळ्याचा संकल्प होता महाराज, एक तरी पाणी पाडा म्हणजे हरभरे निघून येते. एकाच नाही मानू द्यावानं, एकाचा संकल्प असेल तर नका मानू, पण सामूहिक संकल्प असल्यावर तर मानाव का नाही?
सगळ्यांचा संकल्प आहे ना की एक असं वाटतंय की तुरी फुरी येतील बुवा, वाटतंय का नाही? मग संकल्प जेव्हा जर मनात पूर्ण करतो तर आमचे बोललेले का होत नाही, मग हे कसं तुकोबा राय म्हणतात? होत नाही. आमच्या मनात संकल्प किती येतात, मला लाख संकल्प येतात, कितीतरी संकल्प येतात, का पूर्ण आमचे होत नाही? त्याचं उत्तर तुकोबा राय देतात, जरी राये बुद्धी याचे पायी. त्याच्या मनातले संकल्प पूर्ण होतात, ज्याची बुद्धी कुठे राहते? तिच्या पायावर राहते. कोणाचे संकल्प पूर्ण करायला तो काय त्याला काय धंदा नाही, काय रिकामा आहे काय तो? कसं काय पूर्ण करेल? मला पण दुसरं एक उत्तर, आता दुसरं एक कारण असेल काय, त्याच्या पायावर बुद्धी राहण्याचा काय फरक, का पूर्ण करत नाही इतराचे? त्याचं दुसरं एक कारण सांगता येईल. मला ज्याची बुद्धी त्याच्या पायावर येईल त्याचे संकल्प शुद्ध असतात, नाहीतर त्याची बुद्धी त्याच्या पायाकडे ज्याची बुद्धी नाही, बहुतेक करून 99% त्याचे संकल्प अशुद्धच असतात. त्याचे संकल्प असतात शेजाऱ्याचं वाटोळं व्हावं, त्याचे संकल्प असतात याला एखादा बिमारी व्हावी, त्याचा संकल्प असतात काही ना काही नुकसान व्हावं. त्याचीच बुद्धी त्याचीच बुद्धी म्हणून ऐका, म्हणून ज्याची बुद्धी देवाच्या पायावर त्याचे संकल्प काय असतात? पवित्र असतात. कारण त्याचा संकल्प दुसरा नसतोच. संकल्प तो नाही तुझा महाराजा विनतो, दुसरा काही नसतो त्याच्याकडे, संकल्पच नसतो. मला त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. ऐका, आणि ज्याची बुद्धी देवाच्या पायावर राहिली का त्याचे सांसारिक संकल्पही पूर्ण होतात. परमार्थिक तर होतातच होतात. पडिये देह भाव पुरवी असं ना, आणि ते त्या आपणापाशी न्यावी. पडिये देह भाव, देह भाव, देहाच्यावर असलेले संकल्प, देहाच्या इच्छा सगळ्या त्याच्या पूर्ण होतात. वैद्य धडपुडा पंचानं, वैद्य धडपुडा पंचानं, रोगियाची वासना पोक, मागे ते देऊन मिष्टान्न वाचवी रसने रस. म्हणजे जे खायचं ते खाय बुवा, आणि पुन्हा त्याची काय करणारे इच्छा, मला संकल्प पूर्ण होतो. मला त्या मनात आलं का सामान्य संकल्प पूर्ण होतात. सामान्य सांसारिक संकल्प एखादी असतात ते काय होतात? पूर्ण होतात. पण मग तसं नाही हो, असं वाटत नाही आम्हाला, पटत नाहीये. का पटत नाही? कारण तसं जर असतं तर त्याच्या पायावर बुद्धी घेणारी सगळी श्रीमंत झाली असते. कारण जर त्याचे जर सांसारिक संकल्प पूर्ण झाले असते, मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या असत्या, तर सगळीच काय झाली असते? त्याच्या पायावर बुद्धी ठेवणारे श्रीमंत झाली असते. मग तिथंच तर अडचण आहे ना. मनाचे संकल्प म्हटले ना, बरोबर आहे ना, मनाचे संकल्प म्हटले ना, मग त्याच्या पायावर ज्याची बुद्धी आहे त्याचे संसार वाढवण्याचे संकल्प त्याच्या मनात येतीलच कशाला? नामदेवाची घराशी आणि त्याने दुटी येते, मनात संकल्प येईलच कुठून? त्याच्या धनाचा, त्याच्या मनच तिथं नाहीये, गेलं तर घेत नाही, गेलं तर घेत नाही. तर मनाचे संकल्प कुठून येणार आहे? म्हणून त्याच्या मनाचे संकल्प, आणि एखाद्या वेळेला प्रारब्धवशात म्हणा, त्याचा संस्कारानं म्हणा आलाही संकल्प, तरी तो काय होऊन जातो? त्याचा सांसारिक संकल्प सुद्धा काय होतो? पूर्ण. साधक प्रयत्न करून मला सांसारिक संकल्प टाळावेच लागतात. सिद्धार्थाकडे येतच नाही, आणि साधकाला प्रयत्न करून सांसारिक संकल्प काय करावे लागतात? टाळावे लागतात. तर तो साधक आहे हो. मनाचे जर त्याला संसार वाढवण्याच्या इच्छा असतील तर तो साधक कुठला आहे? त्याला संसाराच्या इच्छा आग्रहानं काय कराव्या लागतात? माराव्या लागतात. एका केशवराजे त्याच्या बुद्धीचं वैभवच दुसरं नाहीये. त्याची बुद्धी कुठं राहायला पाहिजे? केशवराजे, केशवराज त्याच्या पायावर दुसरं वैभव काय करणार आहे? म्हणून असे तर मनाचे संकल्प तुकोबा राय तुम्ही जास्त सांगायले, पण तुम्ही सांगायले का आम्हाला? मी सेवन करतो, तुम्ही घ्या, इकडे राहणं घरी होऊ नका, विटेवर परमात्मा हे तुमचे संकल्प का सांगायले? तुकोबा राय म्हणतात मला धाडीले निरोपा. मला कशाला पाठवलंय? हा निरोप देण्याकरता तर पाठवलंय. का म्हणे? म्हणजे धाडीले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप, आणि सगळ्यात सोपा मार्ग हा आहे कोणता? देवाच्या पायावर आपली बुद्धी ठेवणं आणि तेव्हा आनंद सेवन करणं. सगळ्यात श्रेष्ठ हा काय आहे? मार्ग आहे. मला निरोपाला पाठवलं असं तुकोबा राय म्हणतात. आता निरोपालाच तुकोबा रायला पाठवलं असल्यामुळे तुकोबा रायने मग निरोप द्यायचं काय केलेलं आहे?
काम केलेलं आहे. महाराज ज्याला निरोपाला पाठवलं, निरोप पाठवणाऱ्याकडे एक असावं बरं का, निरोप 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 पाठवणारा निर्भीड असावा. निरोप पाठवणारा भय नसावा महाराज. निरोप पाठवण्याकडे निरोप सांगता न धरी भय, न करी चिंता न धरी भय. चिंता करू नको, भीती धरू नको, जे सांगितलं ते प्रखड सांगायचं. त्यालाच निरोप सांगणाऱ्याकडे दोन असावे, गुण असावे. काय गुण असावे? निरोप सांगणाऱ्यानं शब्दात फेरफार करू नये. म्हणजे ज्यानं निरोप पाठवलाय जशाच तसे त्यात आपल्या मनाचे टाकू नये आणि त्याच्यातले कमी करू नये. नाही तर मग पुढच्याची भीती वाटली की नाही तसं नाही ये रे म्हणून तसं नाही असं नाही तो असंच म्हणलाय. निरोप सांगितलाय ना आपल्या जवळ ही लावादुवी नाही का, लावादुवी वेगळी आणि निरोप वेगळा. सहज आपल्या जवळ एखाद्यानं मनातली भावना बोलून दाखवली आणि कोणाला सांगणार नाही, आपण या इच्छेनं सांगितली तर आपण सांगितलं पुढच्याला, तर त्याला काय म्हणतात? लावादुवी. पण पुढच्यानं निरोप दिलाय त्याला जाऊन सांगे माझा निरोप, मग त्यावेळेस ते काही करत नाही. निरोप आहे निरोप. तू का बरं आहे देवाचा निरोप घेऊन कुणाकडे आलेले तर आपल्याकडे आले. मग निरोप सांगणाऱ्याला घेण्याचं काय कारण आहे? काही समज नाही. ते ज्याचा निरोप येतो बघून घे, आपल्याला काय करायचंय. निरोप सांगणाऱ्या घेऊन. आता महाराज लोक आहे, हे महाराज लोक काय कशा करतायत? निरोप सांगणारेच. कीर्तन करणं म्हणजे काय करणं? हे निरोप सांगणे. ज्ञानोबा तुकोबा राहायचा निरोप समाजापर्यंत पोहोचणं हे कीर्तन करायचं काय आहे काम आहे. तुकोबारायांनी त्याला दृष्टांत दिलाय. तुकोबाराय म्हणले किराणा दुकान आहे, मोठा गोडाऊन आहे, एखाद्याने किराणा भरलाय लग्नाचा, बरोबर आहे का नाही? पैसे देणारा वेगळा, दुकानदार वेगळा, पण मधात एक माणूस असतो. यादी त्याच्या हातात जाते आणि जेवढा माल खरेदी केलाय तेवढा उचलायचा आणि गाडीत आणून टाकायचा. गोडाऊनातून उचलायचा, गाडीत आणून टाकायचा. त्याला काय म्हणतात? हमाल म्हणतात. तुकोबाराय म्हणले आम्ही हमाल आहोत, मी तर हमाल बारवाई. तसं आम्ही हमाल आहोत. गाथ्यातलं ज्ञानेश्वरीतलं उचलायचं आणि गाडीत तुमच्या पुढे आणून ठेवायचं. आम्ही कोण आहोत मधले? हमाल आहोत. काय संबंध आहे बाकीचा जास्त शिल्लकचा? ध्वन्याचा हा माल एकूणाचं हे सगळं मालकाचं आहे. काय संबंध आहे? म्हणून देत असताना आपण कमी का करावं? मालकानं लिहिलेले 5 किलो शेंगदाणे, 2 बोऱ्या साखर, 5 डबे तेलाचे, काय असेल ते जेवढं लिहिलेलंय तेवढं उचलायचं. काय करायचं? मला त्याच्यात जर कमी टाकलं तर गुन्हेगार कोण? कमी टाकलं तर गुन्हेगार कोण? हा माल. कारण 5 पोते लिहिले होते साखर, ते तर टाकले नाही, तो गुन्हेगार. आणि जास्त टाकलं तरी गुन्हेगार कोण? मालक तर बिचारा बसलाय, पैसे मोजून घेतले, यानं मोजून दिले, काही संबंध नाही, हा माल गुन्हेगार आहे. तसं गाथ्यापेक्षा शिल्लकचं आपल्या मनानं पंचायती करणं तो गुन्हेगार, आणि गाथ्यातलं लपून ठेवत असेल तर तोही काय आहे? गुन्हेगार आहे. म्हणून मला असं वाटतंय, म्हणायचं नाही तुकोबारायांना काय वाटतंय, ज्ञानोबारायांना काय वाटतं, बरोबर आहे का? आपल्याला तर काही वाटते. मी त्या दिवशी सांगितलं, आपल्याला आपल्या फायद्यातच वाटत असतं. आपली बुद्धी अल्प आहे महाराज, आपल्याला काय कळतंय त्यातलं? काही संबंध नाही कोणाचं. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी निरोप सांगायला आलो, मग निरोपाला धाडले बुवा. निरोप सांगत असताना मग जे खरं आहे ते सांगणार. मग ही बाजू दाखवणार, ती बाजू दाखवणार, ती बाजू. आता एक बाजू तुकोबारायने या अभंगात निरोपाची सांगितली आपल्याला, घ्यारे होऊ नका राहणं बरी या मनाचे संकल्प तुमच्या पूर्ण होतील. मला फायदा आपल्याला सांगितला की तुम्ही जर असं केलं तर काय होईल वगैरे सांगितलं तुकोबारायाने. आता दुसरी बाजू तुकोबाराय सांगतात. दुसरी बाजू हे निरोपाचे दुसऱ्या अभंगातही काय दाखवलं तुकोबारायांनी? निरोपच सांगितलाय. निरोप आपल्याला माहितीच सांगितलं महाराज की एक शंका आहे, त्या शंकेचं उत्तर तुकोबारायांनी याच्यात दिलेलं आहे, बरोबर की नाही? नाथ महाराजांची ती शंका आहे आणि तो निरोप तुकोबारायांनी आपल्यापर्यंत पाठवला, बरोबर आहे का नाही? नाथ महाराज म्हणतात ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे साधू ते कैसियाने भेटती. नाथ महाराज म्हणतात ऐसे साधू, अशा प्रकारचे साधू कशानं भेटतील? काय करावं लागेल? किती पैसा लागेल, किती धन लागेल, किती संपत्ती, किती कोण, कशानं भेटतील नेमके ते? कसे? ज्यांच्या काय अंतरे तर्कवेना ओदू,
ज्यांचा आतर्क्य तर्कवे नाबोधू असे साधू ज्याशी निजानंदी आनंदू, निजानंदी ज्याशी आनंदू, ज्याचा परमानंदी उद्बोधू ब्रह्म सर्वगत सदा ऐसे साधू कैसियाने भेटते. ऐसे साधू महाराज किती अवघडी साधू भेटणं. तेच अभंगात महाराज म्हणतात काय, पवना घालवेल बालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे नकळे महिमान. अरे भेट काय महिमा कळावी लागते भेट होण्याच्या अगोदर नाही महाराज. गगना चंद्रामृत सुखे शिववेल, रवी असता जाता धरवेल, बाहे हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. जपतप करवेल अनुष्ठान, ध्येय ध्याता धरवेल निज ध्यान, न्याय ज्ञाता विवर्जित ज्ञान, चे किती अवघडी. ते सगळी या गोष्टी का सोप्या आहेत का? हे जे पाहुणा घालवेल पालान, महाराज वाऱ्याला पालवात बांधणं, गौसनी घालणं, बसणं सोपं आहे का? सोपं आहे का? वारा ताब्यात येणं सोपं आहे का महाराज? आकाशावर चढून जायचे, पायी चढायचे, इमानात नाही. चढवे होईल एखाद्या वेळेला, चढवे. भूत भविष्य वर्तमान कळणं एवढं सोपं नाही, पण कळे साधन केले तर पण साधूचा महिमा कळणार नाही. साधूची भेट होणार, मग कस काय भेटतील बुवा? एवढं कठीण केलं मला, एवढं कठीण केलं. अरे किती किती म्हणले, चंद्रामृत सुखे सेवगे. चंद्राचं काय सेवन करता येईल? अमृत सेवन. आपल्याला नाही सेवन करता येते, करता येते सेवन करते, कुणाला करता येते? चकोराला. आपल्यालाही करता येईल, काही अडचण नाही. साधन केलं होतं. बाई येळा सागर तरवेल. बाबून बाय म्हटलंय, जहाजे नाही, समुद्र पार करून कशानं जाता येईल? बाहुबलानं जाता येईल. मला पण साधूची भेट होणार नाही. किती अवघड झालं मग आता. मग ऐशे साधू कैशियाने भेटते, कैशियाने भेटते. तू बरं आहे म्हणतात, मी सांगतो ऐशियाने भेटते. नाथ महाराज म्हणजे कैशियाने भेटते. नाथ महाराजांच्या अभंगालाच उत्तर तुकोबराय इथं देतात. निरोपच आहेत आपल्यापर्यंत म्हणून तुकोबराय म्हणतात, ऐसे साधू ऐशी आणि भेटती, ऐसे आणि भेटती ते साधू. असं केल्याच्या नंतर तुम्हाला ते साधू भेटतील. महाराज एक आहे का, साधू दुर्लभ नाही. साधू दुर्लभ नाही. असं प्रमाण दाखवा तुम्ही की साधू दुर्लभ आहे. पुढे प्रमाण आहे का? साधू दुर्लभ, नरदेह दुर्लभ आहे. नाही 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 नाही, साधू दुर्लभ. त्याच्यात साधू दुर्लभ नाही म्हटलं. जिथं जिथं दुर्लभता सांगितली तिथं साधूच्या भेटीची सांगितली. बहु अवघड आहे संत भेटे अवघड. हे संत अवघड, संत दुर्लभ नाही. संत त्याला म्हणतात जो व्यापक झालेला आहे, त्यालाच काय म्हणतात? संत म्हणतात. जो व्यापक आहे, जस विठ्ठल जळीस्थळी भरला आणि हरी तैसे हरीचे दास. जेवढा हरी तेवढे हरिदास. तो जेवढा व्यापक, जेवढे भगवंत व्यापक तेवढे ज्ञानोबराय व्यापक, तेवढे तुकोबराय व्यापक. सगळेच संत, ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेव महाराज, गुरुकाका, सावता महाराज, मीराबाई, एक म्हणून नाही, सगळे संत दुर्लभ नाही महाराज. ज्यानं जिथं अपेक्षा केली तिथं त्याला त्या साधूचं दर्शन होतं त्या क्षणाला. साधू दुर्लभ नाही, साधू भेट दुर्लभ. लक्षात आलं का? साधू दुर्लभ नाही, साधूची काय दुर्लभ आहे? भेट दुर्लभ आहे. भेट दुर्लभ आहे म्हणजे साधूकडून भेट दुर्लभ नाही.
साधकाकडून भेट दुर्लभ आहे. साधूकडून नाही, कारण साधकाला संगती भेटेल, साधूची भेट होणार नाही. आपल्या संगती होईल साधूची, पण भेट होणार नाही. संगती वेगळी आणि भेट वेगळी, बरोबर आहे का नाही महाराज? आपण संगतीलाच भेट म्हणतो. भेट झाली होती. भेट शब्दाचा अर्थ आहे एक रूपता. महाराज साधूची भेट काय एवढी सोपी नाही. साधूची भेट होती त्याच वेळेला, एवढं करावं लागतं त्या वेळेला. साधू भेट देती तया आवचितारे. अचानक त्याला येऊन संत भेट देतात. महाराज आपल्यामुळे संत दुर्लभ येतं, संताचं दुर्लभ नाही. संत दुर्लभ नाहीये, संताची भेट दुर्लभ, संताची भेट दुर्लभ आहे, ऐका. आणि ती भेट पुन्हा संताकडून दुर्लभ नाही. कुणामुळे दुर्लभ आहे? आपल्यामुळे दुर्लभ आहे. कारण आपली एवढी पवित्रता झाल्याशिवाय आपल्या संताची भेट होणारच नाही. संगत घडेल, आपण संताच्या पोटी जन्माला येऊ, संत आपल्या पोटी जन्माला येईल, संताच्या सानिध्यात जीवन आपलं जाईल, पण भेट नाही होणार, म्हणजे वाद होणार नाही. मला जीवनभर संतांच्या संगतीत राहून काहीच व्यर्थ गेलेले माणसं कितीतरी येतात. शिव्या दिल्या संताला घरी, मला शिव्या दिलेले लोक येतात. संताकडून अपेक्षा करून मला शिव्या दिलेल्या. उद्धव बाबाचं काय झालं नाही का? काय केलं मला विश्वनाथ बाबा तरी शेवट काय म्हणले? कोणतरी म्हणलं म्हणे की बाबा थांबा काही दिवस. मला नाही पण मी असं ऐकतोय की थांबा म्हणले काही दिवस. ते म्हणले 52-55 वर्ष तुमच्या गावात राहिलो तुम्ही, मला पाणीच भरायला लागलं, दुसरं केलं काय म्हणले ना असं शेवट. तुमच्या राजनात मोती आला होता, पण तुम्हाला त्याचा फायदा घेता आला नाही. काय केलं तुम्ही? तोडीला बरीच बांधीला गळण शुक्तिका लाभे, दौरे आणायला लावले, नागर आणायला लावले, पियाला लावलं, दुसरं केलं काय? साधू भेट, साधू नव्हते का? भेट झाली का? होणार नाही महाराज, होणार नाही, अजिबात होणार नाही. आणि भेट झाली असती तर तुको भरायला म्हणता चालू नसतं. संताचे ते आप्त नव्हते संत. कारण साधूच्या संगतीत जर साधू झाला असता तर संताचे आप्त संत नव्हती म्हणता कसं काय आला असतं? म्हणून संताचे आप्त नात्यानं नुसतं कोणी संत होणार नाही. संताची भेट ज्याने घेतली तेव्हा काय होत राहतो? तो संत होतो. म्हणून संताचा फायदा संताला न भेटताही होऊ शकतो. आणि एखादा जीवनभर संताच्या सानिध्यात राहून संताचा काय होऊ शकत नाही? फायदा होऊ शकत नाही. साधू दुर्लभ नाही. आपण एवढे पवित्र झालो ना, साधू आपल्याला घरी येऊन दर्शन देतात. तुकोबरायाचं तर काय झालं? तुकोबराय म्हणतात सांपड गेले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. सांपड गेले, सापडले नाही, सांपड गेले. त्यांनी मला शोधलं, मी त्यांच्याकडे गेलो नाही, त्यांनी मला काय केलं? शोधलं. म्हणून ऐसे साधू ऐसे याने, म्हणजे असं केल्याच्या नंतर असे साधू काय होतील? भेटतील. ते कोणते साधू? पण साधूचे महाराज तुकोबराय असेल, तुकोबराय अगोदर आरंभालाच त्या साधूचं महत्व म्हणजे कार्य प्रकट करतात. कोणते साधू भेटतील? कोणते साधू? ऐका, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू, ज्यांचं दर्शन झाल्याबरोबर भवाचं बंधन काय होऊन जाईल? तुटून जाईल. दर्शन, इथे दर्शन शब्दाची आपल्याकडे मराठी याची विठंबनाची. दर्शन दर्शन शब्दाचा अर्थ काय घेतो आपण? पायावर डोकं ठेवणं, हे दर्शन नाहीये. नवविधा भक्तीतली कोणती भक्ती आहे ती? पादशे नाही, वंदन ना, त्याला वंदन माना, ते दर्शन नाहीये. माणसं म्हणजे भगवान बाबाचं दर्शन झालं दर्शन वेगळं, बरोबर आहे का नाही? दर्शन आहे महाराज. दर्शन शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. दर्शन शब्दाचा अर्थ काय आहे? ज्ञान. त्याचं ज्ञान होणं हे खरं काय आहे? शास्त्री म्हणते भगवान बाबाच्या संगतीतले लोक मला भेटते, दर्शन झालेलं सांगते, संगत झालेली सांगते, ज्ञान हे होते कोणीच सांगत नाही. दर्शन वेगळे, आपण त्याचा अपभ्रंश केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं ते. म्हणून दर्शन शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. दर्शन शब्दाचा अर्थ काय आहे? ज्ञान. महाराज त्यांचा
म्हणून तर आपल्या काही काही प्रमाणात अडचण येते बरं का, नाही का नाही. मला त्यांच्या दर्शनी तुटे भाऊबंद होता. आपल्याला एकाही साधूचं दर्शन झालं नाही का? मग कोण किती दर्शन घेतलं? आपलं भाऊबंद तुटलंय का? अडकलेलोच आहोत आपण. कशाचं तुटलंय? म्हणून त्या दर्शनाचा काही फायदा नाही, काही फायदा होत नाही. म्हणून पांडुरंगाचं तर मला दर्शनाचं असंच आहे की पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानं उद्धार होतो, बरोबर आहे का नाही. मग दर्शन घेतल्यानं उद्धार होतो तर पुन्हा कशाला जायची गरज आहे? एकदा दर्शन झालं, बरोबर आहे का नाही. एक वेळेला दर्शन नाही. दर्शन शब्दाचा अर्थ ज्ञान, आणि त्याच्या मूळ स्वरूपाचं काय होणं? ज्ञान होणं. मला ज्यांच्यापासून ज्ञान प्राप्त झालं की भाऊबंधू तुटे. भावाचं संसाराचं बंधन काय होऊन जातं? तुटून जातं. असे संत जे का सच्चिदानंदी नित्यानंद. आता संसाराचं बंधन नाही तुटलं तर काय होतं? संसाराचं बंधन म्हणजे काय आपल्याला माहितीचे. जन्म मरणाचा फेरा यालाच काय म्हणलंय? संसार म्हटलंय. म्हणजे संताचं ज्ञान झालं की पुन्हा जन्माला यावंच लागत नाही. यद्गत्वा निवर्तन ते तद्धाम परमम मम. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. ते पंढरीशी तिथं तसंच आहे. पंढरी म्हणजे देवाचं स्वरूप. त्या स्वरूपात एकदा प्राप्त झालं की पुन्हा जन्माला यावं लागत नाही. सच्चिदानंदी नित्यानंद जे सतत आनंदी असतात महाराज. नित्यानंदू नित्य काय असतात? कोण्या संताचं दर्शन माझं आहे का? कोण्या संताचं दर्शन? जे सतत आनंदी असतात. कोण्या आनंदाने आनंदी असतात? सच्चिदानंदानं जे आनंदी असतात. विषयाच्या आनंदानं नित्य कोणी आनंदी राहू शकत नाही. आनंद नाही मला संतांनी आनंदाची मागणीच केलेली नाही, नित्यानंदाची मागणी. ठीक आहे नाही. आनंद काय करायचा? नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? विषय सुख बाई बापुडे ते क्षीर. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? आनंद पाहिजे तर कोणता आनंद पाहिजे? नित्यानंद पाहिजे. नित्यानंद जे नित्यानंदानं जे सतत आनंदी असतं, कधीच दुःख होत नाहीत महाराज. मग ज्ञानोबरायांनी तर म्हणतात कोणीही टवच न देखे. कोण्याही बाजूने त्यांना दुःखी पाहू शकत नाही, कधीच नाही महाराज. त्या विषयाच्या आनंदानं ते आनंदी होत नाही आणि विषयाच्या दुःखानं काय होत नाही? दुःखी होत नाही. सुखी संत हेच सांगितले, सुखी संतोषानं यावे दुःखी विषादा न बधावे आणि लाभा लाभ न धरावे. सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जीव ततो विद्या विद्यस्व नैवम पाप महापशेषी. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. महाराज आपल्याला नित्यानंदाची प्राप्ती कधी झाली? ज्या वेळेला विषयाच्या लाभ आणि आपल्याला काही फरक पडत असो फलती ठाई सुख दुःखा नाही चारा. सुखाची दुःखाची इच्छाच नाही आम्हाला. का? कारण हे तुच्छ सुख आहे आणि या सुखाची आम्हाला काय त्याची काहीच अपेक्षा नाही त्याची आम्हाला. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात जे काय सच्चिदानंदी नित्यानंद. सच्चित आनंद असा जो आनंद आहे त्या आनंदाने जे काय आहे नित्य आहे. जे का मोक्ष सिद्धी मोक्ष सिद्धी मोक्ष रूपी दान करणारे जे आहेत. मोक्षाला जे सिद्ध म्हणजे काय म्हणतात त्याला? मंत्रानं सिद्ध झालं म्हणजे मोक्षाला निर्माण करणारे असे जे आहेत महाराज. मोक्ष त्यांच्या मनावर तो म्हणेल तेथ राहे महाबोधू. कैवल्याचे अधिकारी मोक्षाची सोडी बांधली करी परी तळवटू घे. अधिकार किती मोठा राहतो महाराज, पण किती खाली वागतात. म्हणून मोक्ष सिद्धी तीर्थ वंदुरे. सगळे तीर्थ त्यांना काय करतात? वंदन करतात. तीर्थाला जे वंदनीय आहे तीर्थांनी जेवून त्याचं सगळं तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी दे माझ्या मना. ऐसे संत ते संत आईसी याने भेटती आशानं भेटतात. आता संताची भेट जर आपल्याला घ्यायची असेल, जर संतांकडून आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला तुकोबारायांनी जे नियम सांगितले तेवढे काय करावं लागतील? पाळावे लागतील. त्याने साधू घरी येतात महाराज. आपण साधूच्या नादी लागू नये, कारण आपल्याला खरा साधू ओळखायची काय नाही
काय काय नाही. आणि आपल्याला फक्त मोठा लट असं चांगला शरीराने दिसला, बघू कपडे अंगावर दिसले, मोठी लट गाडी, मला आपण तर बहुतेक साधूपणा ठरतो. लहान नाही मला, मंत्री त्याच्या दर्शनाला जातात, बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याची योग्यता कशावरून ठरवली आपण? अरे मंत्र्याला त्या कागदातलं कळत, तर साधूचं काय कळणार आहे? त्याच्या मागे लोक असते म्हणून मंत्र्याला कशातलं कळतं? म्हणजे तो मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान आहे असला तर त्याच्या कायद्यातलं कळेल का साधूतलं कळेल? ठीक आहे, त्याला त्याची महाराज लोकांची श्रद्धा बिद्धा काय नसते बरं का. असं समजायचं नाही की यांचे दर्शन घेतलं हे झालं, काही श्रद्धा नाही त्यांना, काही श्रद्धा देऊन गरज नाही, त्यांचं ते काम साधून घेतात. आपण जर विचार केला की मंत्री बिंत्रून आमदारून आपल्यावर श्रद्धा ठेवतात, तर आपला निश्चित नाश होतो. त्यांना काही कोणाची श्रद्धा बिद्धा काही नाही, ज्याचं ते काय करून घेते का. मला तुम्हाला एक सांगतो, निश्चित संसारिक माणसाचं एक डोक्यातच ठेवा, संसारिक माणूस साधूकडे जात असेल तर आपल्या फायद्यासाठीच जातो. महाराज जर कोणी आपल्याला एखादा साधू असेल, एखादा महात्मा असेल, त्याला आपण घरी जेव घालत असलो तर त्याच्याकरता घालत नाही. कशाकरता घालतो? त्याच्याकरता घालतो, त्याच्याकरता घालतो. का तुम्ही काय जेव घालता साधूला? आपल्याला काही मिळेल बुवा, आणि मिळवून काय करायचं आपल्याला? संसारात काही आपला काय होईल? फायदा होईल, दुसरं काय अडचण आहे त्याच्यात? काही नाही. मला तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणी लक्षात घ्या, आपण आपली एवढी स्वार्थी बुद्धी आहे, संसारिक माणसाची एवढी स्वार्थी आहे की आपण संसारातूनच फायदा पाहतो असं नाही, परमार्थातून नाही आपण आलो तर संसारिकच काय पाहतो? फायदा पाहतो. म्हणून आपण परमार्थिक म्हणून घेत असलो तरी पुन्हा आपण फायद्यासाठीच करत असतो असं म्हणून तो बाबा म्हणतात. नाही मला असे ते संत आहेत, आता ते तीर्थ बंधुरे, सगळे तीर्थ त्यांचं काय करतात? वंदन. त्याला साधूला मोठं मानावं, महाराज त्या साधूला मोठं मानावं. रिद्ध्या ज्याच्याजवळ तोही मोठा नाही, ज्याच्याजवळ मोठे मोठे लोक दर्शन घेतात तोही मोठा नाही. अरे ज्याला तीर्थ ज्याचं वंदन करतात, नाही तीर्थाचा निर्माता ज्याचे पाय धुतो ते खरे काय आहे? श्रेष्ठ साधू आहेत. त्यांनाही गरज नाही मानानं माना. आम्ही नाही मानल्यावर कोण विचारित त्याला काय विचार, त्याला विचारणारा दुसरा आहे. काही लोक म्हणतात ना, आपण नाही त्याला विचारेल कोण? त्याला कोण विचारताय? आपल्यामुळे तो मोठा आहे, कोण विचारेल? अरे तू नको नादी लागू, त्याला विचारणारा खूप मोठा आहे. आणि त्याला विचारणारा न विचारल्यावर त्याला दुसऱ्याची विचारण्याची काय नाही गरज आहे. नाही काय करायची दुसऱ्याची त्याला. म्हणून तीर्थ वंदुरे, अरे तीर्थ ज्याला काय करतात, ज्याचं वंदन करतात, ऐसे साधू ऐसे आणि भेटले. काही साधूकडे जाऊ नका, आपल्याला ओळखू येण्याचं काही आपल्याला ओळखू येत नाही. म्हणून मला एवढे लक्षणं आपल्यात आणावे. तुम्हाला एक लक्षातच ठेवा, देवही दुर्लभ नाही, साधूही दुर्लभ नाही, जवळ येत नाही, आपल्या जवळ येत सगळे. फक्त आपल्याकडे एवढे गुण आले की सगळे तयारच आहेत भेट द्यायला, बरोबर आहे का नाही? फुलातून सुगंध आला की भुंगे आपोआप काय करतात? तिथं येतातच. म्हणून काही अडचण नाही. तीर्थ बंधुरे, काय काय त्याची सुरुवात कुठून आहे? भाव सर्व कारण मूळ बंधू. सगळ्याच मूळ काय आहे? भाव. भावावर यायचे, भाव पाहिजे. हो, भाव नसले तर मग सोयाबीन मार्केटला नेऊनच काय फायदा आहे? भाव पाहिजे का नाही? म्हणजे सगळ्यात मूळ काय आहे? भाव. म्हणजे सोयाबीनचा का तुरीचा? भाव, श्रद्धा, विश्वास. मला विश्वास, भांडवल ठेव, भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल जर महत्वाचं असेल तर विश्वास आहे. भाव पाहिजे. मला कशावर भाव पाहिजे? देवावर पाहिजे, शास्त्रावर पाहिजे, संतावर पाहिजे, त्याच्यावर भाव पाहिजे. आणि सगळ्याच मूळ काय आहे? भाव. म्हणजे बुडातून सुरुवात केली, झाड पुढं आता वाढणारे. मला याच्यातून दोन प्रकारचं तुकोबाराने सांगितले, काय नको आणि काय पाहिजे, दोन्ही दाखवलंय. म्हणजे काय टाकायचं आणि कशाचा स्वीकार करायचा. साधूची भेट जर पाहिजे असेल तर एवढं करावं लागेल, करावंच लागणार एवढे. भाव सर्व कारण मूळ बंधू. सगळ्याच मूळ भाव आहे. सदा समबुद्धी, सतत बुद्धीत कशा काय असावी? समानता असावी, समानता असावी. मला
कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी उंच नाही, हा मशको, हा गजू की हा शोपचो, हा जुजू पैवितरू हा मजू हे उरेल के त्या बंधू कोण काय ह्याचा वेशिया कवनो तयाचा दया मीची आईचा दयाचा निश्चय झाला. ऐका नवलींना बरं एक याच्यात आता हे साधकाचं वर्णन आहे. अजून साधूची भेट झालेली नाही. सिद्धाची समबुद्धी झालेली असते. साधकाला समबुद्धी प्रयत्नानं करावी लागते. म्हणजे हे येत नाही असं नाही महाराज. उंचणीचा भाव साधकाला येतो, पण प्रयत्नानं त्या भावाला तो काय करतो, दाबायचा प्रयत्न करतो. एवढाच त्याचा अर्थ आहे. प्रयत्नानं त्याला दाबावं लागतं. मग हळूहळू हळूहळू हळू ती सवय लागत लागत अभ्यास होत 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 एक दिवस ते येणारच नाही, आहे का नाही. पण समबुद्धी धारण केल्याशिवाय नाही. समबुद्धी धारण करण्याचा साधकानं काय करावा, प्रयत्न करावा. सगळ्यांना समान मारा. सदा समबुद्धी, सदा कदा सम आणि कदा विषम चालणार. समसुखे वीन हरीची समाधी समसुखे वीन नाही. समसुखे वीन समाधी हरीची समसुखे वीन म्हणजे समसुख हरीची समाधी वीन नाही. सदा समबुद्धी. सदा काय असावी बुद्धी, कशी असावी, सदा कदा कदा नाही, सतत समान बुद्धी महाराज. सतत आपली गती कधी कधी समान. कीर्तनात बसलो कोणाचा द्वेष करत नाही, आपण मस्त ऐकत राहतो, पण मग ती तेवढ्या पुरती, सदा नाही. सदा बुद्धी काय असावी, सम असावी, समान बुद्धी असावी. सदा समबुद्धी. नास्तिक भेदू, नास्तिकपणाचा भेद कर. नास्तिक आता समबुद्धी ठेवायची, भाव ठेवायचा, आणि नास्तिकतेचा काय करायचा, नाश करायचा. नास्तिक कोणाला म्हणतात, नास्तिक कोणाला म्हणतात महाराज. नास्तिको वेद निंदका. वेदाची निंदा करणाऱ्याला काय म्हटलंय, नास्तिक म्हटलंय. मग निंदा दोन प्रकारानं होते, शब्दानं होते आणि कृतीतून होते. हे तर आपल्याला माहितीच आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे गाथा ज्ञानेश्वरीची निंदा करणारा काय आहे, नास्तिक आहे. निंदा दोन प्रकारानं, शाब्दिक निंदा आणि कर्माची निंदा. महाराज तोंडानं काय ज्ञानेश्वरीविषयी वाईट बोलणं, गाथेविषयी वाईट बोलणं ही शाब्दिक निंदा आहे. आणि तोंडानं मला डोक्यावर घेऊन नाचायला ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण आणि त्याच्यासारखं न वागणं ही त्याची काय आहे, निंदा आहे. त्याचा भेद कर, भेद करावा लागेल त्याचा. म्हणून नास्तिके भेद हो. नास्तिकपणाचा काय कर, भेद कर. म्हणजे जसं सांगितलं शास्त्रांत तसं वाघ जर साधू भेटायचे असतील तर भूतकृपा, भूतकृपा सगळ्या भूतावर काय कर, कृपा कर, कृपा कर. त्याला परत भूतकृपा. मोडी द्वेष कंदो. द्वेष नावाचा कंद काय कर, बुडातून उपटून टाक. द्वेष महाराज हे सगळं समबुद्धीच आहे. द्वेष न करणं, बरोबर आहे का नाही. पुन्हा भूतकृपा असणं, हे सगळं समबुद्धीचे. समबुद्धी आली का मग सगळ्यावर सारखी कृपा केल्या जाते, कोणाची निंदा केल्या जात नाही, कोणाचा द्वेष केल्या जात नाही. शत्रू मित्र पुत्र समकरी बंधू रे. तो शत्रू असो, मित्र असो, पुत्र असेल, सगळ्यांना काय करतो, समान कर. समान कर म्हणजे समान समजून टाक. समान समज याचा अर्थ सगळं ब्रह्म समज. समान समज याचा अर्थ सगळा माझा परमात्मा आहे. आता कोण शत्रू कोण मित्र आहे. शत्रू मित्र पुत्र समकरी बंधुरे. मनबुद्धी काया वाचा शुद्ध करी. मन बुद्धी काया वाचा काय करी, शुद्ध करी. मन शुद्ध कर, बुद्धी शुद्ध कर, काया म्हणजे शरीर, वाचा हे सगळं शुद्ध करावं. तुम्हाला साधू त्यावेळेला भेट देतात. सगळं शुद्ध करायचं याचा अर्थ कसं करायचं हे शुद्ध. मन काय करायचं, न्यायचं नदीवर, बुद्धी नदीवर न्यायची, आणि सोडा साबण लावलाव घासायची का. कशाने शुद्ध होते मन बुद्धी काया वाचा, कशाने शुद्ध होते. ऐका, देवाचे संकल्प केल्यानं मन शुद्ध होतं, देवाचाच निश्चय केल्यानं बुद्धी शुद्ध होते, तीर्थयात्रा केल्यानं काया शुद्ध होते, आणि नामस्मरण केल्यानं वाचा शुद्ध होते. एवढं कर, त्यावेळेस साधू भेट देतील.
तीर्थयात्रा कर. आणि कशा कर? काया शुद्ध, म्हणजे पायी कर. शरीर काय होतं त्यानं? शुद्ध होतं महाराज. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम. मला पायी तीर्थयात्रा करत राहाय, त्यानं शरीर शुद्ध होतं. संतांची सेवा केल्यानं शरीर शुद्ध होतं. शारीरिक तप म्हटलंय महाराज. 3 प्रकारचं तप आहे: शारीरिक, कायिक, वाचिक आणि मानसिक. तीर्थयात्रेत जाणं शारीरिक तप आहे. एवढंच नाही, गावातलं मंदिरात येऊन मंदिर झाडून काढणं हे तप कोणतं आहे? शारीरिक तप आहे. कायिक तप आहे ते महाराज. मंदिर झाडणं, देवाची पूजा करणं तप आहे. अरे कीर्तनाला बसले असतील तर झाडून काढणं, सतंच्या टाकणं, चटाया टाकणं हे तप आहे. हे काय हे उग हे नाही, हे काय आहे? तप आहे, शारीरिक तप आहे. तुकोबार आहे म्हणतात, संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाईन मोची वाहना. संत कीर्तनात जातील, मी त्यांच्या चपला डोक्यावर घेऊन राहील, त्यांच्या महाराज मी त्यांच्या वाहना वाईल. बरोबर आहे का नाही? कारण हे काय आहे? शारीरिक. खालच्या पायामध्ये काही तप आहे. साधूची सेवा करणं, शरीरानं सेवा करणं, देवाची सेवा करणं हे शारीरिक काय आहे? तप आहे. नामस्मरण करणं, पवित्र बोलणं, सत्य बोलणं, वाचिक तप आहे. वाचेचं तप आहे महाराज. वाचा अपवित्र झाली तर शापही येत नाही. तप लागत नाही, आशीर्वाद शाप लागत नाही महाराज. लागत नाही असं ना, त्याची वाचा पवित्र आहे, त्याचा शापही लागतो, त्याचा काय लागतो? आशीर्वादही लागतो. पण त्याची तेवढी वाणी काय लागते? पवित्र लागते. नाही तर लग्नात म्हातारी बसती अशी खुर्चीवर नवरदेवाच्या, आणि नवरदेव नवरी अशी हात जोडून म्हातारी दोघांच्या डोक्यावर काय ठेवते? हात ठेवते, आशीर्वाद देते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वादाचा अर्थ काय ते माहिती का? अष्टपुत्र, तर किती पोरं हो? अष्टपुत्र. आणि सौभाग्यवती भव म्हणजे हो, तुझं सौभाग्य अखंड टिकून राहावं आणि तुला किती अष्टपुत्र हो. या आशीर्वाद आता जुना झालाय, आता अष्टपुत्र म्हणता येत नाही, पण आशीर्वाद आता अल्पशी संतती अपार संपत्ती. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. मला ती 8 पोरं वयाचा म्हातारीनं आशीर्वाद दिला. 8 वर्ष झाली, एकही होईन. तिचा आशीर्वाद गेला कुठं? काय महाराज इकडे काय लोक इथं महाभारती युद्ध चालू होतं, शेवटच्या वेळेला युद्ध आला. आणि अशा वेळेला कर्णाला बोलावलं गांधारीनं. आता फक्त महाराज दुःशासन सुद्धा मेला होता, दुःशासन संपला होता, आणि दुःशासन मेल्यावर कर्णाला बोलावलं. बोलणं दोघांचं झालं, दिवायचं काय ते. आणि मग नमस्कार केला गांधारीला कर्णानं. तिनं सांगितलं आयुष्यमान भव. काय आशीर्वाद दिला गांधारीनं? आयुष्यमान भव. कर्णानं सांगितलं फुकटचा आशीर्वाद मला पाहिजेत नाही. काय थोडं कसं करू नको गांधारीला लागत नाही मला आशीर्वाद तुमचा, तुम्ही तो आशीर्वाद देऊ नका, वापस घेऊन टाका. अरे तुला माझा आशीर्वाद नको आहे का? त्यांनी सांगितलं ज्या आशीर्वादाचा फायदाच होत नाही तो आशीर्वाद घेऊ कशाला मी? वज कर्णाचे शब्द आहेत महाराज, वज घ्यायचं नाही मला, म्हणजे माझा आशीर्वादाचा फायदा नाही, नक्की होणार नाही फायदा करणं मनाला. म्हणजे काय त्यांनी सांगितलं आई साहेब माफ करा, माझी तुम्ही आईच्या ठिकाणी आहात, माफ करा. मला एक सांगा, हा आशीर्वाद तुम्ही दुःशासनाला किती वेळेस दिला होता? तिनं सांगितलं मी दररोज देत होते. जगला तो, जगला दुःशासन तुमचा मुलगा. तुम्ही 99 मुलांना 100 मुलापैकी 99 गेले, तुमचा आशीर्वाद नव्हता होता. मग तुमच्या आशीर्वादानं जर जगत नाही असा फुकटचा आशीर्वाद मग देताच कशाला? कशाला आशीर्वाद तुमचा? तर तुमच्या आशीर्वादानं काही फायदा होणार? काय फायदा होणार नाही. का होत नाही आपल्या आशीर्वादानं फायदा? कारण वाचा शुद्ध नाही. वाचा शुद्ध नाही महाराज. वाचा शुद्धी करता तपच करा, वाचा शुद्धी पावाल, अज्ञापक होवाल, मनी तुमते मागतील. अरे माणसावर येता या नाही महाराज, देव देवतावर सुद्धा त्या वाणीचा प्रभाव पडतो. पण ती वाणी अगोदर काय करावी लागते? शुद्ध करावी लागते. जीव महाराज धार बोथट झालेली असल्यावर कुठे जीव चालत शस्त्र चालत असते का? त्याची वाचा काय करावं महाराज? एक का आपल्या कोणी होणार नाही असं नाही, पण आपल्याला तेवढं काय करावं लागेल? तप करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. वाचाची काय आशीर्वादानं आपल्या काही होत नाही म्हणून देऊच नाही कोणाला. आपले महाराज आता काय मोठे मोठे आशीर्वाद आता
नेते लोक येतात काही लग्नात मोठमोठे आशीर्वाद देतात, त्यांचा असं होऊन त्यांचं तसं होऊन त्यांची भरभराट होऊन त्यांचा उलटा पालट होऊन त्यांचं होऊन काही होत नाही त्यांना. आपण काही होत नाही. महाराज लोकांच्या आशीर्वादाने काही माती होत नाही. काय होणार आहे महाराज आशीर्वाद त्याचा पास होता रे. ज्याचा बॅलेन्स जमा आहे, ज्याच्या बँकेत रुपया नाही त्याचा चेक कुठून पास होणार आहे का नाही. आणि म्हणून वाचा शुद्ध करी. वाचा कशाने शुद्ध होते? नामस्मरणाने शुद्ध होते. वाचा शुद्ध करी, मन शुद्ध करी. मन कशाने शुद्ध होतं? त्याचेच संकल्प केल्याने मन काय होतं? शुद्ध होतं. आणि बुद्धी शुद्ध करी. निश्चय करायचे असतील तर कोणते कर? त्याचेच निश्चय कर. म्हणून मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी. रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी. सर्वत्र देखोनी रूप, सगळं माझं रूप आहे. आणि कोणी भेटल त्याला काय करत जाय? नमस्कार करत जाय. महाराज काय पाहिजे ना माणसं? राम 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 राम. कुठे गेली की रूपे तुझी देव बंधू भावे करू सेवा. ऐका सगळी तुझे राम 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 राम. आणि कोणाला घालायचे ते राम राम? ओळख असो का नसो काही संबंध नाही. त्या मला सगळ्यात देव पाहायचे. ते सांगतात का दोन गावातले मोठे माणसं, प्रतिष्ठित माणसं सकाळी सकाळी मंदिरावर बसले, दर्शन घेतलं आणि बसले. आता थोडे मोठे असल्यामुळं आहे का एक आला तिकडून अनोळखी माणूस म्हणला राम राम. म्हणले राम राम. धुंडा महाराज देगलूरकडनं सांगितलेली गोष्ट म्हणतात, मी अशी परंपरेने ऐकली. राम 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 राम. ते राम राम घातला, ते राम राम घालून गेलं बिचार. नाही माणूस राम राम घेतो, पण मला त्यानं एकदा घातला होता ये राम राम आणि यांनी दोघांनी घातला. पण मग यांच्यात सुरू झालं. तो एक म्हणला बघा म्हणे काय माझं वर्चस्व आहे म्हणे. तुम्ही म्हणता मी मोठा आहे मोठा आहे, पण बघा म्हणे गावातले ओळखीचे पाहुणे रावणे नाही, न ओळखीचे लोक सुद्धा आपल्याला काय घालतात? राम राम घालतात. तो म्हणला तुला नाही घातला त्यानं राम राम. म्हणजे ते गेलो निघून यांच्यात आले बा त्यानं घातला कोणाला? तो म्हणे त्यानं माझ्याकडे पाहून घातला. हा म्हणे माझ्याकडे मोठ तो ते श्रीमंत माणसं चांगली अहंकारी लोक काही कमी नाही. म्हणजे जा लगेच नौकर पाठवला, घोडा घेऊन आण म्हणजे त्याला धरून. त्यालाच विचारू आपण की तू राम राम कोणाला घातला? आणलं महाराज तर खरं सांग म्हणे. परत तो म्हणला उगाच घातला येईल कटकट गेल्या याला म्हणा त्याला काय करावा होता? हुशार होता तो. त्याला सांगितलं ज्याची बायको पतिव्रता आहे मी त्याला घातला आणि त्याला निघून. आता चाललं भांडण बरोबर आहे. आता त्याला उत्तर तर नाही दिलं, पण दोघांनी पुन्हा काय केलं? बड्यात टाकलं. ते म्हणजे ज्याची बायको पतिव्रता आहे त्याला घातलं. म्हणजे दोघं चालू म्हणजे त्याला आपल्याला खुशीलं म्हणले. खुशीलं म्हणजे कसं काय? तर काय माहित आपल्या बायको पतिव्रता आहे का नाही? ओळखीचा ना पाहिजे आला पुन्हा त्याला. ते लांब गेलंच नव्हतं. त्याला माहित होता आता गेले पुन्हा ठेवलं आपल्याकडे येणार आलाच तो म्हणे काय म्हणे आमची बायको तुला काय माहित ओळख न पाळत? तो म्हणला मूर्खाओ तुम्हाला नाही, तुमच्यात बसलेला प्रभू रामचंद्राला घातलाय. त्याची बायको पतिव्रता आहे त्याला घातलाय. तुमचं काय माहित नाही, तुम्हाला घातलाय नाही का? तुम्हाला राम राम घातलाय नाही तुमचा माझा काही. तुमच्यातल्या रामाला मी राम राम घातलाय. म्हणजे सदा समबुद्धी रूप सर्वत्र देखोने नमस्कारी. जे सगळ्यांना नमस्कार करायचा तो सगळ्यांना नमस्कार करायचा तर एक आहे का याच्यात एक आहे बरं का. जो वंदनीय त्याला वंदन नाही केलं तर दोष लागतो. आणि जो निंदनीय जो दर्शन घेण्याचे योग्य नाही त्याचं दर्शन घेतलं तर पाप लागता. जोपर्यंत आपल्याला समबुद्धी प्राप्त होत नाही बर का, सगळ्यात देव आहे ईश्वर आहे ही बुद्धी प्राप्त होत नाही तोपर्यंत फक्त देवाच्या संताच्याच पाया पडायचं, कोणाच्याही नाही पडायचं. ज्या दिवशी होईल मग त्या दिवशी सगळंच ब्रह्म आहे. मग नमस्कार तो त्या व्यक्तीला नसतो, तो कुणाला असतो? त्या देवाला असतो, त्या ब्रह्माला असतो. बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्याला जो समबुद्धी म्हणजे सर्वत्र रूप देखोनी नमस्कारी मला खूप मोठा फायदा आहे बरं का. नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता. नम्र होता झाला जो सगळ्या पुढे नम्र होतो तो देवाला वंदनीय होतो. भक्ती ते नमन
मला नमन करणं, नमस्कार करणं. म्हणून सगळ्यांना देव आहे, सगळ्यात माझा परमात्मा आहे असं सगळ्यात माझं रूप पाहून तू काय कर, सगळ्यांना नमस्कार करत चाल. कशा करता हे सगळं सांगितलंय तुला. जर साधूची भेट घ्यायची असेल तर रूप सर्वत्र देखून लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सर्व भावे लघुत्व अंगीकारी. मला सगळ्या बाजूनं लहानपणा स्वीकार. सर्व भावे म्हटले सगळ्या बाजूनं, ज्ञानाच्या बाजूनं, धनाच्या बाजूनं, तारुण्याच्या बाबतीत कोणत्याही बाजूत असो, काय कर आपला ते जवळीक माझी. सगळ्यात लहानपणा घे. लहानपणा मला सगळे श्रेष्ठ आहेत आणि सगळ्यात मी काय आहे, सगळे चांगले तर मीच असा आहे. मला मीच काय करावं, सगळ्यात लहान समजावं. मला काय करावं, आपल्याजवळ काहीच नसतं तरी त्या हिचाच्या नागीसारखं आपण कसे चालतो. इतकं ज्ञान, 2-3 अभंग पाठ असले तरी काय गर्व शिरोमणी म्हणजे उनी ज्ञानी अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. धन तरी असून असून किती कास्त आपल्याजवळ. मला तिथे पुण्याला एका माणसाची इथे गेलो होतो. मला नेहमी आठवत होते. पुण्याला एका माणसाकडे गेलो, बसलो. त्याचं किराणा दुकान होतं, थोडं दंगल्यात चालायचं माणूस. किराणा दुकान होतं आणि बसलो त्याच्या दुकानात. 2-4 नौकर. मग सहज मी त्याला विचारलं कसं काय किती काय. प्लॉटचा विषय निघाला. आळंदी पुणे इकडे. म्हणजे मला प्लॉटच्या नादीच लागून आहे सामान्य माणसं. आमचे प्लॉट आहेत म्हणे, एक प्लॉट म्हणे 90-95 लाख ते 1 कोटी एवढी त्याची एका प्लॉटची काय किंमत आहे. पुणे मुंबई हवेली म्हणे एका प्लॉटची एवढी किंमत आहे. म्हणलं मग तुमची तिथं जमीन किती आहे म्हणे 150 एकर आहे. हा, प्लॉटची जमीन 150 एकर एका सोयीने म्हणे. आणि एका प्लॉटची किंमत 1 कोटी. तर 150 एकराची कोटी किती झाली. एका गुंठ्याला 1 कोटी तर 40 गुंठ्याला म्हणजे एका एकराला 40 कोटी. 40 गुणिले 150. जाऊ दे, आपल्याला काय करायचं की याचे करायचे हिशोब करणं आपल्याकडून आता काही नाही, शक्य नाही. आणि तो माणूस इतका साधा महाराजा साधू का. मी त्याला म्हणलं का म्हणलं सर का असं मला ते म्हणे माझं पोरग कॉलेजला जातं आणि कॉलेजला जायला त्याला गाडी आहे म्हणे 35-40 लाखाची गाडी आहे आणि 10,000 रुपये महिन्याचा ड्रायव्हर आहे म्हणे. त्या ड्रायव्हरला एकच काम फक्त कॉलेजला न्यायचं आणि घरी त्यालाच कुठं फिरायला जायचं असलं तर तेवढंच. बरोबर आहे का नाही. मला आमचे पोरं नाश्त्याला 10-20 हजार नेतात म्हणे. बरोबर आहे का नाही. मी म्हणलं दादा आमच्या इकडे तर 50,000 जर त्याच्या नावावर बँकेत असले तो कॉलर टाईट करतो. तू लावतोच तितके थांबतो. आता काय कमी आहे आपल्याला 50 येतं. मला तो म्हणे 50 तर आमच्या म्हणजे नाश्त्यावर 50 येतं. मग एवढे लोक पाहिलं आपलं कुठं फुकायचं. म्हणून मला त्या प्रत्येक माणसाने हे काय प्रत्येकाला आपल्यापेक्षा मोठ्याला भेटत जावं. धनवान असो, ज्ञानवान असो, तपस्वी असो, तीर्थयात्रा मोठ्याला भेटत जावं. जरा घर सोडून बाहेर काय केलं पाहिजे, निघलं ना की आपली बरोबर सगळं थराल बसतं. बरोबर आहे का नाही. म्हणून काय आपल्याजवळ. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुला जर साधूची लघुत्व सर्व भावे अंगीकारी. सगळ्या बाजूला लहानपणा. तुकोबाराय महाराज लहानपण दे का देवा, मला लहानपणा दे, मोठेपणा नकोय. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मोठेपणा धरला की रट्टे भेटलीच. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. बरोबर आहे का नाही. याच्यात नाथ महाराज हरिपाठात म्हणतात बा की गर्व करू नको, काठा करू नको. गर्व करू नको, काय करू नको, ताठा करू नको. काय लघुत्व सर्व भावे अंगीकारी. सगळ्या बाजूनं काय कर लहानपणा घे. लहानपणा मला आणि नुसतं वरून नाही सत्यता. मला ते लगेच लक्षात येतं. सहज मध्ये लहानपणा ताणून लहानपणाने लक्षात येतं.
आमचं काय बुवा, आम्हाला काय आहे, जे करतो ते देव, आम्ही निमित्त येत कार्याच्या बरी होती. जो खराला आणि तो देव मन निमित्त केलं हेही म्हणत नाही बिचारा. तो कुठे फडाकुचल करून काय करतो, झाडून काढील, काय करेल, मी करायलो हे तोंडातूनही त्याच्या निघत नाही. तो खरा काय लहानपण आहे. आपल्याला साधू भेटायची काय लगूच सांडी मी तू पण ऐशी, सांडी मांडी मी तू पण ऐशी थोडी, मी तू पणाचा मोठेपणा काय कर टाकून दे बाजूला. पुन्हा साधू भेटायचे असतील तर अर्थ कामाचा अड नाही चित्ता, माना माना मोहमाया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेनता, साधू भेट देते तया अवचितरे. अर्थ काम चाड नाही चित्ता, अर्थ चाड नाही, काम चाड नाही, अर्थ चाड नाही. धनाची ज्याला अपेक्षा नाही तया साधू भेट देती. धनाची काय सोडावी लागते, अपेक्षा सोडावी लागते. कारण धनाची अपेक्षा सोडल्यावर साधू भेटीची अपेक्षा निर्माणच होणार नाही. आणि जोपर्यंत अपेक्षा निर्माण होणार नाही तोपर्यंत साधू येतीलच कशाला. जोपर्यंत इच्छा निर्माण होणार नाही तोपर्यंत साधू येणार नाही. म्हणून अर्थाची काय करी, इच्छा सोडून दे. अर्थ चाड नाही, काम नाही, दुसऱ्या इच्छा नाही. पैशाची तर इच्छा नाही पण दुसरीच कोणती काय नाही, काय गरज नाही, दुसरी कोणाची गरज नाही. हे चित्ता नाही, चित्तात नसावं. वरून वरून बोलण्यात अर्थ नाही. माना मान मोह माया मिथ्या, मान अमान मोह हे सगळं मिथ्या मायेच आहे. अपमान झाला काय, मानाकडे अपमानाकडे ज्याची नजर आहे त्याला साधू कस काय भेटते, कारण त्याची नजरच संसारावर आहे, मायेकडे त्याला. म्हणून मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, हेच देवाचे दर्शन. सुधार आहे समाधान. माना मान गोवे अवघे गुंडोनी, गुंताडे गुंडाळून ठेवावं, काय करायचं. मिथ्या आहे, मोह नसावा. आणि वर्ते समाधानी जाणून येणता, आणि सतत समाधानी राहावं. सुखात दुःखात जसं असेल तसं असेल, कमी मान हो, जास्त मान हो, न हो, हे हो, ते हो, काय करायचं. नको अभिमान. सोडी मी तू पण तोची सुखी, सोडी मी तू पण, मी तू पण काय महाराज नाथ महाराज, सोडी मी तू पण. आपण मी तू काही सोडायला तयार आहे, पण मी तू पण सोडायला काय नाही. सोडी मी तू पण तोची सुखी. नको 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 मान, नको अभिमान. तेच पाहिजे होतं मला बाबा. नको, कारण त्याच्यात पुढचं आहे ना. नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी जेणे व्हावी. इथून पुढे येऊ लागलं नको नको मानी. गर्व म्हणले ते तसं ते शब्दात बदल झाला त्याच्यानं दाखवलं. नको नको मान, नको अभिमान, नको मान, नको नको नको. एकदा नाही म्हणजे दोनदा नको नको नका 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 म्हणजे तितका आहे त्यांना त्यांचा. नको 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 आपण लगेच हो मान म्हणतो कोणाला फटा मान पाहिजे महाराज आपल्याला. येऊ दे तेच पाहू लागलो. फटा मान, फटा मान काय त्या माना मला पुढे चले माहिती असते. मी यार उचलायलोय लगेच घरी येतो बायकोला. काय करावं, काय तो माणूस महाराज म्हणला मुलं, काय म्हणला महाराज तुमच्यासारखा माणूसच नाही दुसरा. तो मुलं हुशार आहे त्यो, त्याला म्हणतो काऊन. आणि ते त्याच्या घरी गेल्यावर त्याची बायको म्हणते तुमच्या इथं पागलच कोण नाही. आणि त्याची बायको पागल म्हणते तुला हुशार का, याला मोठं मानला ना, याला माहिती असते त्याला जरी येणं म्हणावं. आपल्याला हुशार म्हणण्याचा फायदा होत नाही. आता काय करता मानाला. खऱ्या साधूची इच्छा मला लोकांनी निंदाच करावी, त्यांनी निंदा करावी. काय होतं माहितीये का, या सामाजिक कामात साधकाने नादी लागू नये त्याची बेकार नाही. कारण साधकात दृढ झालेला नसतो ना, पक्का झालेला नसतो. त्याच्या मानाचा अपमानाचा परिणाम होतो, लोभ वगैरे परिणाम होतो. आणि होत असल्यामुळे मग तो तिथं अटकतो. म्हणून ज्यानं वरच्या अभंगातल्या सांगायचं तर सेवेतो हा रस आणि मग वाटितो. अगोदर त्यानं तृप्त व्हावं आणि मग नादी लागावं. उरलं आयुष्य तर नादी लागावं. जिनो काम तिनो करो, ज्याचं काम त्यानंच करावं. करू द्या, लोकनिंदा होईल थोडी, काय होणार आहे. होऊन काय होत असते.
कशा करता आपण काय महाराज कशा करता कशाची भीती वाटते जास्त आपल्याला की सगळं सोडून देऊन जर आपण भजन करीत बसलो तर लोकनिंदेची भीती वाटते. वरील लोकनिंदा झाली त्याला काय करायचं? त्याच्या लोकनिंदेने आपला उद्धारही होणार काही नरकालाही जाणार नाही. जो माने तो देईल काही, न माने तो नेईल काही. काय करणार आहे आपल्याला? म्हणून आता माझे जन सुखे निंदा करू. काय करायचं? मला ते बहुत करू नये असाच असतं. माऊली ज्ञानोबा म्हणतात काय, जे की अवज्ञाची करावी, सबंधी सोयेची न धरावी, ऐशी ऐशी जीवी साडगो, जे की अवज्ञाची करावी. अंगी हिनावो ठेवणे, अंगावर अलंकार हिनपणाचेच घालतो तो. काय करायचं? करतील लोक निंदा निंदा. वरते समाधानी आणि सतत मग हे मानामान गेले की समाधानीच राहतो माणूस, समाधानीच राहतो. काही काही गोष्टी अशा असतात बरं का, किंवा बोलून सिद्ध करताच येत नाही, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की बोलण्यातून म्हणजे हे जे मान गेल्यावर समाधान हे बोलून काय करण्यासारखं नाही, कधीच सिद्ध होणार नाही, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. म्हणून वरते समाज साधू भेट देते तयार रे. आणि मग अचानक त्याला साधू काय देतात? भेट देतात. त्याला साधूकडे जाण्याची गरज नाही, साधूकडे त्याला नाही, साधू त्याला येऊन आपोआप काय करतात? भेट देतात. मनी दृढ धरी विश्वास, मनामध्ये काय धर त्यांच्याविषयी विश्वास धर नाही. सांडी मांडीचा सायास, हे करायचं ते नाही करायचं, ना असं वागायचं तसं वागायचं, काय तू सायास करू नको. हे नियम पाळायचे ते नाही पाळायचे, काय नको तू सायास करू. सांडी मांडी ठेव बाजूला. साधू दर्शन नित्य काळ त्यास, एकदा भेटत नाहीत मग नित्य त्याला कवनाचं दर्शने साधूचं. कुणाला? तुका म्हणे जो विठला जाणीवे सरे, तो शहानपणाला विटला, शहानपणा ज्यानं सोडून दिला, लघुत्व सर्व भावी अंगीकारण केलं. साधू जर आपल्याला असे भेटायचे असतील तर एवढं करा, आपल्याला काय करावं लागेल? वजे सांडोनिया दुरी, शहाण वज टाकून द्यावं लागतं. आणि मग एवढं केल्याच्या नंतर साधू भेट देत यावं चितारे. साधू भेटण्याचा फायदा काय? भेटल्याबरोबर त्यांचं ज्ञान झाल्याबरोबर तुटे भवबंधू, आपल्याला भवसागरातून काय होणार आहे? तुटणार आहे. आता या अभंगात म्हटलंय दर्शनी तुटे भवबंधू. त्यांचं दर्शन झाल्याबरोबर, त्यांचं ज्ञान झाल्याबरोबर आपण संसार बंधनातून काय होणार? तुटणार. आणि पुढच्या अभंगात म्हटलंय भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. म्हणजे तुम्हाला जर भवसागरातून पार पडायचं असेल तर पहिलं उभा दाता कटिकर ठेवून त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे त्याचे पायी घाला मिठी. वरच्या अभंगात म्हणतात साधूच्या दर्शनाने भवबंध तुटतो, आणि खालच्या अभंगात म्हणतात देवाच्या पायात मिठी घातल्याने भवबंध तुटतो. मग वरचं खरं का खालचं खरं? म्हणजे खालचा अभंग खरं बोलतोय का वरचा अभंग खरं बोलतोय? साधू का देव, साधू का देव, त्याचा आपण उद्याला बघूया. कुंडली